शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या बाबतीतली एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा नवीन समोर आलेली आहे। नेमकं आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा देण्यात आला आहे। योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी पात्र थकीत पीक कर्जाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारची व्याज आकारणी करू नये असे स्पष्ट आदेश सहकार पणन व उद्योगस्थ विभागाने जारी केले आहेत। मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। शासन निर्णयानुसार 30 जून 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीक कर्जे या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात आली आहेत। अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर एक वेळ समझोता योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभही देण्यात येणार आहे। या योजनेत अल्प मुदतीची पीक कर्जे तसेच पुनर्गठित आणि पुनर्गठित पीक कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून पात्र कर्ज खात्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे, कर्ज खात्यांचे पडताळणीकरण, आधार प्रमाणीकरण आणि त्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। शासनाने नमूद केले आहे की ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। त्यामुळे कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारल्यास त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, ही बाब लक्षात घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जाच्या रकमेवर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मित्रांनो, या आदेशांमुळे पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकीत अनावश्यक वाढ होणार नसून कर्जमुक्तीनंतर त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्याचाही मार्ग अधिक सुलभ होणार आहे। कर्जमुक्ती योजनेची पारदर्शक आणि परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 79 अंतर्गत लोकहिताच्या दृष्टीने हा आदेश जारी करण्यात आला असून योजनेतील कर्जमुक्ती व एक वेळ समझोता योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत कर्जांवर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, नक्कीच पुन्हा एकदा ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती। अखेर आता कर्जमाफीचं नियोजन काय आहे, कसं आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।